मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना संशयित रुग्णांची तातडीनं तपासणी करण्याचा सल्ला दिला। याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 54वी बैठक पार पडली आहे। 2000 रुपयांहून अधिक रकमेच्या ऑनलाईन पेमेंट्सवर जीएसटी लागू केला जाण्याची शक्यता आहे। जीएसटी परिषदेत विमा हप्त्यावरील 18% जीएसटी दर कमी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी सहमती दर्शवली आहे। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांची एकाच दिवशी सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट आजच्या सुनावणीत काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांचा कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधाबाबत तक्रारींचा पाढा वाचलाय। मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। भारत दौऱ्यावर असलेले यूएईचे शेख खालिद बिन मोहम्मद यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। राष्ट्रपती भवनातल्या खास कार्यक्रमात ही भेट घेतली आहे। यावेळी यूएईमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी त्यांचं सरकार करत असलेल्या उपक्रमावर चर्चा झाली। राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणार आहे। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी याबाबतच्या सूचना देणार असल्याची माहिती दिली आहे। त्याचबरोबर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। 25 ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केल्यानंतर एमपीएससीनं अद्यापही नवीन तारीख जाहीर केली नाहीये। 15 दिवस उलटूनही एमपीएससी कडून काही सूचना न आल्यानं विद्यार्थी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। मुख्य माहिती आयुक्त पदासाठी योग्य व्यक्ती सापडत नसल्यानं हे पद रिक्त असल्याचा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केला। यावेळी या पदभरतीबाबत निदान जाहिरात प्रसिद्ध करा असे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिले। होमगार्ड भत्त्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आर्थिक अडचणीमुळे फेटाळण्यात आलाय। होमगार्डचा प्रतिदिन भत्ता 570 रुपये असून मागील 5 वर्षात त्यात वाढ करण्यात आलेली नाहीये। मध्य आणि कोकण रेल्वेवर पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहेत। या विशेष रेल्वेगाड्या 15 सप्टेंबर रोजी धावणार आहेत। पुण्यातील संचेती ब्रिज खाली अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार धावून आले। अपघातावेळी अजित पवार त्याच मार्गावरून जात असताना त्यांनी अपघातग्रस्त नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले। वर्धा इथे दुधाच्या कॅनमधून दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत दारू साठ्यासह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। देवळी ते कळंब मार्गावर सापळा रचत गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। जालन्यात स्थानिक पोलिसांनी सापळा रचत गुटखा जप्त केलाय। कारवाईत पोलिसांनी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मात्र गुटखा घेऊन जाणारा आरोपी फरार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।